म्हणून त्याच्याकडे बघितले जाते। आणि मित्रांनो, नुकतीच जी अंडर-19ची स्पर्धा झाली, अगदी महेंद्र सिंग स्टाईलने षटकार ठोकून दिनेश बाना यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता इंग्लंड विरुद्ध। दोन्ही संघाच्या 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत। निश्चितच शूज दिले जाणार आहेत, ते देवीदासजी चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते जय बजरंग न्यू 40+ कारिवली या संघाला। एकूण 14 जोड्या असणार आहेत शूजच्या आणि ब्रँडेड कंपनीचे ते शूज असतील। तर पहिले षटक फ्रंट लाईन गोलंदाज, आघाडीचा गोलंदाज आहे। दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत, विशेष करून कशेली संघाचा। काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, त्यांना विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका। बाळाराम आहे पहिले षटक। चेंडू मात्र चांगला स्ट्रोक कॉपी बुक स्टाईलने खेळला होता कलात्मक पद्धतीने, पण तिथे धाव डिक्लेअर आहे, डिक्लेअर धाव आहे। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता, फक्त एकच धाव मिळेल फलंदाजाला। सिंगलच्या मदतीने खातं गोलतोय फलंदाज नंदकुमार। गणपतजी भोईर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत जय बजरंग चषक 2022 या स्पर्धेमध्ये। या स्पर्धेचे मुख्य आयोजक मेन ऑर्गनायझर वैभव पाटील, साजन पाटील, साहिल पाटील, विशाल नाईक यांच्या वतीनं आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। चेंडू मात्र अतिशय चांगला फटका, क्लास बघायला मिळते फटक्यामागे, पण काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो केलेलं आहे, फक्त एकच धाव मिळेल। या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावफलकावर 2। पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर बालाराम। चेंडू मात्र बघूया, स्ट्रेट फटका खेळला डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेकडे चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते। बघा कशेली संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजूनही पोहोचलेला नाही। जर 3 धावा धावफलकावर, षटकातील चौथा चेंडू। चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळलेल्या संधी होती एसटीच्या मागे, एसटी रक्षक जयेश आहे, कॅच ड्रॉप केलेल्या नामी संधी चालून आली होती, फक्त एकच धाव मिळेल। सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावफलकावर 4। काल पाये संघ सेमीफायनल मध्ये दाखल या संघाने भरारी मारलेली आहे, खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचा बघायला मिळाला। पुन्हा एकदा सज्ज होते बालाराम। चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात धावत असा आला नव्हता, फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जातोय, मिळेल फक्त एकच धाव। सिंगलच्या मदतीने धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावफलकावर 5, बिनबाद 5। बघा प्रत्येक चेंडूवर एक धाव पूर्ण केलेली आहे। खेळतोय नंदकुमार 3 धावांवर, अनंता खेळतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर। बालाराम षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे। चेंडू मात्र चांगला फटका आहे, चांगल्या धावा मिळतील, सीमारेषेच्या बाहेर जातोय, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, 6 रन्स। तेजेश म्हात्रे कशेली यांच्याकडून स्वराज्य कशेली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। तसेच या आयोजनाला नियोजनाला त्यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। निश्चितच देवीदासजी चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते सुजित नाईक
भिवंडी तालुक्यातील एक टॉप क्लासचा एस टी रक्षक स्पॉन्सर केलेले आहेत न्यू 40+ जय बजरंग कारिवली या संघाला आणि ते प्रदान करण्यात आले कारिवली न्यू 40+ या संघाला. सुजित नाईक मी आपलं मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय. मिस टाइम फटका एस्टियनच्या मागे चेंडू चांगला झेल नि फलंदाजाचा संपला खेळ. पहिलं यश अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देते. संघाचा संघनायक गिरीश एस्टियनच्या मागे चांगला झेल घेतला. धावसंख्या धावपलकावर कायम आहे. पुन्हा एकदा चेंडू मिस टाइम फटका वन्स अगेन सेकंड टाइम रिप्ले बघायला मिळते. तशाच प्रकारचा झेल घेतला होता एस्टियनच्या मागे. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 12. साजन भुईर कशेळी यांच्याकडून देखील स्वराज्य कशेळी या संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्यात. आपलं हार्दिक स्वागत साजन भुईर. गिरीश कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता तिथे. स्विंग अँड मिस डॉट बॉल फाईन डिलिव्हरी. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 12. दुसरे षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गिरीश. चेंडू मात्र चांगला फटका आहे. कॉपी बुक स्टाईलने खेळला होता. क्लासिकल फटका बघायला मिळाला. फक्त एकच धाव मिळेल आणि या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 13. क्रिकेटमधला अशुभ अंक 13 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी बघायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी नियंत्रण गोलंदाजीमध्ये बघायला मिळते गिरीशच्या. चांगलं षटक हाताळताना. पुन्हा एकदा वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केलेली आहे दुसऱ्या षटकामध्ये संघाचा संघनायक गिरीश याने. फक्त 2 धावा खर्च केल्यात. एक गडी गारद केले. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 13. तत्पूर्वी व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. रमाकांतजी म्हात्रे कालवार सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. वैभव पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. कालवार गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक रमाकांतजी म्हात्रे यांना सन्मानित केलं जात आहे. शॉल बुके आणि या स्पर्धेची एक अविस्मरणीय आठवण म्हणून त्यांना एक आकर्षक सन्मान चिन्ह दिला जात आहे. त्यानंतर कशेली गावचे उद्योगपती गणपतजी भोईर यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. मी तर पुन्हा एकदा विनंती करणार आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर कारिवली गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते नारायणजी पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. साजन पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. थँक्यू डीजे. थँक्यू. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. चेंडू मात्र बघूया. शॉर्ट ऑन पुल चांगला झेल. अजून एक फलंदाज बाद होते. OUT.
मयूर शेठ पाटील कशेली यांनी देखील स्वराज्य कशेली संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. मयूर शेठ मात्र आपलं जागेवरून टोलवलेलं आहे. क्षेत्ररक्षक एक सोडतोय, दुसरा पकडण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू सीमा पार. गुड शॉट, ब्युटिफुल शॉट, 4 रन्स. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. प्रयत्न जरूर केला होता तिथे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 19. पुन्हा एकदा जयेश पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. बघूया, जोरदार अपील केला जातोय. या स्कॉट बिहाइंड फलंदाज बाद होते. निकेज चांगला झेल आणि फलंदाज निश्चितच आता मात्र परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. नितीन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. तिसरा फलंदाज गारद झालेला आहे. जय कालिका माता कालवार या संघाचा काय गोलंदाजी बघायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये गिरीश याची अफलातून आणि भेदक गोलंदाजी त्याने केली. फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला होता. दयानंद पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धीरज मात्रे कशेली यांनी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच स्वराज्य कशेली संघासाठी त्याने बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेत. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चेंडू मात्र चांगला चेंडू होता. फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं तिथे. डॉट बॉल, फाईन डिलिव्हरी, गुड जॉब. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 19. काय गोलंदाजी. नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे, फिल्डिंग करण्याचा योग्य निर्णय वाटते. पुन्हा एकदा जयेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंधेरे में तीर चलाने की कोशिश, कहीं पे निगाह और कहीं पे निशाना. डॉट बॉल. पुन्हा एकदा जयेश. अजून एक डॉट बॉल. अंधाधुंद फटके खेळताना फलंदाज डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. फलंदाजामार्फत डोळे बंद करून तुम्ही चांगला स्वप्न पाहू शकता, मोठा फटका खेळू शकत नाही. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे 19. जयेश चेंडू मात्र चांगला फटका, क्रॅकिंग शॉट. लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू जाते. सीमा पार, गुड शॉट, 4 रन्स. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 23-24 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी स्वराज्य कशेली या संघाला. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं. जोशी 11 भादवड आणि वीर तानाजी दापोडे. नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक आणि जोशी 11 भादवड या संघाचा संघनायक. या नाणेफेक करण्यासाठी आपण ताबडतोब यायचं आहे. चोवीस धावांचं लक्ष आहे. जोशी 11 भादवड संघाचा संघनायक आणि वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक. आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स रिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे उद्योजक उद्योगपती अरुण पाटील,
तेजस पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्सचा स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. आनंद पाटील, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. जोशी 11 भादवड संघाचा संघनायक फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक आपण करत आहोत. सन्माननीय मान्यवर माझ्यासोबत उपस्थित आहेत. सन्माननीय गणपतजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. प्रथमतः दोन्ही कर्णधारांना आपण कॉईन इथे मात्र दाखवत आहोत. कशा पद्धतीने हे कॉईन इकडे मात्र प्रिपेअर केले गेलेले आहे. एवन जोडी आणि त्याचबरोबर जय बजरंग चषक. जय बजरंग अशा पद्धतीचा कॉल आलेला आहे. बरेच अडथळेमध्ये आले आणि त्यानंतर एवन जोडी अशा पद्धतीचा कॉल दरम्यान आलाय. ही नाणेफेक जोशी फाउंडेशन संघाच्या संघ कर्णधारांनी जिंकले. मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या आपण थोडी चर्चा करणं खऱ्या अर्थाने योग्य ठरेल. बसा. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक मित्रांनो आत्ताच इथे मात्र झालेली आहे. दोन्ही कर्णधार माझ्यासोबत जोडलेले आहेत. नाणेफेक जिंकली जोशी फाउंडेशन संघाच्या संघ कर्णधाराने. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वात अगोदरचा प्रश्न की जो विचारला जातो आणि विचारला जावाच, कारण त्यानंतर काय निर्णय आहे तो मात्र आपल्याला कळत असतो. नाणेफेक जिंकले, तुम्ही निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. आम्ही फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा पारंपरिक निर्णय तुम्ही निश्चितच घेतलेला आहे. हे ग्राउंड निश्चितच तुम्ही पाहता या ग्राउंडच्या डायमेन्शन्स कुठेतरी छोटे आहेत. काही काही विभागात आपण पाहिलं तर बाउंड्रीज फार जवळ आहेत आणि बरेच सारे निश्चितच ऑब्स्टॅकल्स आहेत या ग्राउंडमध्ये. आणि या सर्वांचा विचार करत असताना समोरच्या संघाला निर्धारित 4 षटकांमध्ये धावपलकावर किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा निश्चितच प्रयत्न असेल? 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 30 धावांपर्यंत रोखण्याचा निश्चितच तुमचा प्रयत्न असेल. जोशी 11 भादवड संघ म्हटला तर भल्या भल्या संघांच्या खऱ्या अर्थाने थरकाप उडत असतो. या हंगामातील तुमचा खेळ खऱ्या अर्थाने कसा राहिलाय? जशा बघायला पाहिजे तसा नॉर्मल खेळ चालू आहे आतापर्यंत. चांगला खेळ प्रयत्न करू, आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. अगदी बरोबर, चांगलं ओपिनियन आहे. एक प्रश्न की जो सर्वांना विचारला जातो, इथे मात्र जितक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे, ही बक्षिसं तुम्ही पाहिली, खऱ्या अर्थाने हे सर्व इथलं वातावरण पाहिलं तर या नियोजन आणि आयोजनासंदर्भात तुमचं निश्चितच मत आम्हाला तुम्ही कळवा. चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे जय बजरंगवाल्यांनी आणि आम्ही त्या ग्राउंडचा फायदा उचलून घेऊ असा आम्ही सांगतो. निश्चितच आपण जाऊया. संघ कर्णधार निश्चितच वीर तानाजी दापोडे संघाचे माझ्यासोबत आहेत. नाणेफेक खऱ्या अर्थाने महत्त्वाची असते. नाणेफेक तुम्ही हरलात, नाणेफेक जिंकली असती तर तुमचा निर्णय काय असता? स्वाभाविक नाणेफेक जिंकली असती तर आमचा पण फिल्डिंगचाच निर्णय होता. बट आता शेवटी कौल त्यांच्याच बाजूने लागला आहे. कधी कधी नाणेफेक हरणं सुद्धा चांगलं असतं. प्रथम फलंदाजी तुम्हाला करायचं आहे. हे ग्राउंड तितकं मोठं नाही आहे. खऱ्या अर्थाने तुमची फलंदाजी चांगली आहे. विष्णू यांची फलंदाजी आम्ही बऱ्याचदा पाहिलेली आहे आणि इतर सारे खेळाडू तुमच्याकडे गुणवंत खेळाडू आहेत. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावपलकावर लावण्याचा मानस असेल? ग्राउंडचा पाहिला आज तर ग्राउंड ॲक्च्युली आता अनप्रिडिक्टेबल ग्राउंड आहे तो, त्यामुळे काय तेवढं काय सांगू शकत नाही, पण आम्ही जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू. अनप्रेडिक्टेबल फार चांगला शब्दप्रयोग तुम्ही केला. खऱ्या अर्थाने शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, या आयोजनासंदर्भात तुमचं निश्चितच मत सांगा. विजय बजरंग कारवीचं आयोजन खूप छान आहे. फक्त ग्राउंड आय डोंट नो, आता मी पहिल्यांदा इथे खेळतोय त्यामुळे ग्राउंडबद्दल मी काय तेवढा ओपिनियन नाही देऊ शकत, पण ठीक आहे, आयोजन स्टेज वगैरे खूप छान आहे. या अगोदर जोशी 11 भादवड आणि तुमचा सामना कधी झालेला आहे का? नाही, आमचा सामना या 5 वर्षात तर पहिल्यांदाच होतो आहे, अजूनपर्यंत झाला नाही. त्यामुळे तसा त्यांचा संघ खूप बलाढ्य आहे, तरी पण आम्ही त्यांना मात देण्याचा प्रयत्न करू.
अगदी बरोबर, दोन्ही संघ कर्णधारांकडून फार चांगलं ओपिनियन आपल्याला मिळालेलं आहे. द न्यूज फ्रॉम द सेंटर इज द स्कीपर ऑफ जोशी 11 भादवड हॅज ओन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. हॅलो, मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सामन्याला मित्रांनो सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने हे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या डायमेन्शन्स आपण पाहिल्या तर निश्चितच काही ठिकाणी बंदिस्त अशा पद्धतीचं ग्राउंड आहे, काही ठिकाणी प्राकृतिक अडथळे आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी केली जाते आणि कालच्या दिवसामध्ये अप्रतिमरित्या इथे मात्र क्रिकेट सादर केलेलं आपण अनेक संघांना पाहिलं. कालच्या दिवसावर खऱ्या अर्थाने अंतिम क्षणापर्यंत शेवटच्या सामन्यापर्यंत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीन डिपार्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग कामगिरी केली आणि कालच्या दिवसावर खऱ्या अर्थाने आपलं नाव कोरलं ते गावदबी स्पोर्ट्स पायस संघाचं. पुन्हा एकदा या समालोचन कक्षातून आयोजकांकडून मित्रांनो अभिनंदन करूया. जाऊया आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 इज द टार्गेट. 24 धाबांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. कालिका माता काळवार आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल तर स्वराज्य कळशेरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये दोन हात करताना आपण निश्चितच पाहू शकता. मला असं वाटतं दुसऱ्या सत्रामध्ये स्वराज्य कळशेरी संघाची फलंदाजी आलेली आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण बाळाराम आणि साईनाथ हे दोन फलंदाज निश्चितच अनुभवत आहोत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत ही स्पर्धा निश्चितच खेळवली जाते. गोलंदाजाला तयार करताना आपण पाहू शकाल लेफ्ट हँडेड फलंदाज टायमिंग ॲव्हरेज झेल घेण्याची संधी आणि अप्रतिमरित्या इथे मात्र झेल टिपला गेला. गडी क्रमांक पहिला बाद होतोय. दुसऱ्या सत्रामध्ये 24 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्वराज्य कळशेरी संघाला लागलेला हा पहिला हादरा. चोवीस धाबा निर्धारित 4 षटकांमध्ये अशा पद्धतीचं हे लक्ष समोर ठेवलं गेलेलं आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 45+ कॅटेगरीचे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहत असतात. मग फलंदाजी असो व गोलंदाजी आणि त्या बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना निश्चितच आपण पाहतो. कधी कधी असं होतं की पहिल्या 1-2 चेंडूंवरच 2 गडी बाद झालेले असतात. डीजे ऑपरेटर आवाज थोडा वाढवा. हॅलो 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 हॅलो. लागोपाठच्या 2 चेंडूंवर काल 2 गडी बाद झालेले आपण सिद्धिविनायक अंजूर संघाचे पाहिले आणि त्यांना ते षटक तिथे मात्र घोषित करावं लागलं होतं. असेही इन्सिडेंट्स मैदानाच्या आतमध्ये होत असतात. यावेळेस 2 चेंडूचा खेळ झाला. 4 धाबा धावपलकर जोडले गेलेले आहेत. गोरख नावाच्या गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. ऑन दी स्ट्राईक मिस्टर डिपेंडेबल गिरीशविषयी काय म्हणायचं. खऱ्या अर्थाने स्वराज्य स्पोर्ट्स कळशेरी संघाने या 4-5 वर्षामध्ये यशाची जी शिखरं गाठलेली आहेत त्यामध्ये सिंहाचा वाटा ज्याचा निश्चितच राहिलेला आहे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, या सर्व क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे तो गिरीश मैदानाच्या आतमध्ये निश्चितच उपस्थित आहे. स्टेप आउट झालेत. मिस टायमिंग आहे. खऱ्या अर्थाने स्क्वेअर लेग पंथांच्या बाजूने चेंडू पडल्यानंतर ट्रॅव्हल करत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येऊन कव्हर करतात. 1 धाव तर पूर्ण होती. दुसऱ्या धावेसाठी निघाले आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झालेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहू शकता. हॅलो. हॅलो हॅलो. चला, मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. खऱ्या अर्थाने धावपलकर धावा आपण पाहिल्या तर 6 आहेत. आता पहिला स्ट्रायकिंग एंडला आपण किती आहेत? 7 आहेत. गोलंदाज तयार. गोरख समोर ठेवले फक्त आणि फक्त
जनरल पुश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे साईनाथ याच्या बॅटमधून. पुश करो खुश रहो असं म्हणतात मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र गरज ही शोधाची जननी असते. तुम्हाला गरज फार मोठ्या फटक्यांची नसताना फार मोठे फटके खेळण्याची गरजही नाही आहे आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला नाही साई नावाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. खरं तर हे जे दोन्ही फलंदाज आहेत दे आर दी बॅकबोन्स ऑफ देअर बॅटिंग आणि फलंदाजी करत असताना खऱ्या अर्थाने निश्चितच या दोन्ही फलंदाजांना फार आक्रमकतेने खेळताना आम्ही पाहिलेलं आहे आणि ॲज पर दी सिच्युएशन ऑफ दी मॅच गेम ॲनालिसिस त्यांच्याकडे चांगलं असतं आणि दोघांकडे चांगलं क्रिकेटिंग ब्रेन आहे. त्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असतात. क्षेत्ररक्षण करणारा संघ कालवार संघ तुम्हाला विनंती असेल प्रत्येक षटकानंतर मिडल कॉन्फरन्स करणं आपल्यासाठी गरजेचं नाही. वेळेच्या बाबतीत आपल्याला सहकार्य करायचं आहे. खऱ्या अर्थाने काही गोष्टी आपल्याला वेळेवर समजतात, काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर समजतात. टाइम इज व्हेरी क्रुशियल, टाइम इज इम्पॉर्टंट. प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं षटक निश्चितच आपण लवकरात लवकर मार्गस्थ करायचंय. व्यासपीठावर निश्चितच अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचं निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनोपूर्वक स्वागत करूया. या स्पर्धेसाठी त्याचबरोबर कशेळे संघासाठी गुडलक आलेल्या मयूर शेठ म्हात्रे, तेजस म्हात्रे आणि धीरज म्हात्रे हे त्यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्याकडून विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने ऑल इज वेल आहे कशेळी संघासाठी म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या सत्रामध्ये काय गोलंदाजी तिथे मात्र राहिली होती आणि गोलंदाजी करत असताना निश्चितच आपण गिरीशला पाहिलं, साईनाथला पाहिलं, बाळारामला पाहिलं आणि अंतिम षटक शेवटचं षटक अर्थाने जयेश याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. आणि या एकूण इनिंगचा जर विचार केला तर 1 षटकार आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळून काढण्याची इथे मात्र मुभा दिली प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना आणि 3 गडी तिथे मात्र बाद केले. खऱ्या अर्थाने खोचक मारा, भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिक करताना हे गोलंदाज निश्चितच आपण पाहिले. हॅलो ऑन दी स्ट्राईक साईयाला आपण पाहू शकता. गोलंदाज तयार क्रमांक 2 साठी प्रवीण. फुलटॉस आहे फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. साईनाथ याच्या समोर अशा पद्धतीचा चेंडू असेल आणि तो निश्चितच डिफेन्सिव्ह शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय याचा अर्थ तुमचं प्लॅनिंग पक्का आहे. या सामन्याचा तुम्ही विचार केलेला आहे. या सामन्याच्या खाणाखुणा तुम्हाला माहीत आहेत. या सामन्यामध्ये कशा पद्धतीने दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करायचं हे तुम्ही ठरवलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये त्याचं प्रात्यक्षिक निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 धावा धावपलकर मैदानाच्या आतमध्ये लागलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. 24 धावा इथे मात्र निश्चितच गाठायच्या आहेत आजच्या दिवसातील. खऱ्या अर्थाने दुसरा सामन्यामध्ये यावेळेस फ्लिक केलेला आहे. बॉटम हँडचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये झालेला फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिला. 1 धाव्या धावपलकर जोडण्याची संधी होती ती पूर्ण झाली आणि धावपलक आता आपण पाहिलं तर दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. 10 धावा म्हटल्या तर खऱ्या अर्थाने आपल्याला सर सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण होते की ज्यांचा जर्सी नंबर 10 आहे. निश्चितच ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी निश्चितच समालोचनाची संधी आम्हाला मिळत असते. विराट कोहली अतिशय लोकप्रिय आहेत यामध्ये वाद नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये क्रिकेटरच्या पाठीवर जो जर्सी नंबर असतो तो जास्तीत जास्त आम्ही 45 पाहिलेला आहे. रोहितमॅन शर्मा चं प्रतिनिधित्व करणारा हा जर्सी नंबर बऱ्याचदा आम्हाला पाहायला मिळतो. यावेळेस एक धाव पूर्ण असेल. दुसरीसाठी निघालेत. इट कुड बी डेंजरस. इव्हेंच्युअली 2 runs have been completed successfully with the help of these 2 runs. Score is moving now 12 with the loss of 1 wicket. This is the second over is in progress being bowled by Praveen and there is a target of 24 in 4 overs. 24 चेंडूंचा खेळ करायचा असतो आणि 24 चेंडूंमध्ये खऱ्या अर्थाने 24 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव म्हणजे 100च्या सरासरीने इथे मात्र स्ट्राईक रेटच्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. या मैदानाचा विचार केला तर जास्तीत जास्त लेग साईड रिजन आणि त्याचबरोबर उजव्या हाताचा फलंदाज असेल तर तो दुधारी आसरा चालवण्याचा प्रयत्न करत असतो. कालच्या दिवसभरामध्ये कान्हाई स्पोर्ट्स पाहे खऱ्या अर्थाने गावदेवी स्पोर्ट्स पाहे त्यांचं आता नामकरण झालंय, बदललंय. खऱ्या अर्थाने उमेश मुकादम याला आपण फलंदाजी करताना पाहिलं. नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये जास्तीत जास्त अचूकरित्या दुधारी आसरा ज्याच्या माध्यमातून वापरला जातो तो फलंदाज म्हणजे उमेश मुकादम. त्यालाही काळ खेळताना आपण पाहिलेला आहे. त्याच्याही माध्यमातून खऱ्या अर्थाने रिव्हर्सचा अटेम्प्ट बऱ्याचदा झालेला आपण पाहिला. हे डायमेन्शन्स आहेत. क्रिकेट ग्राउंडचा विचार फलंदाज बऱ्याचदा करत असतात. कशा पद्धतीने मैदान आहे आणि बाउंड्रीज किती लांब आहेत, किती जवळ आहेत, कोणत्या बाउंड्रीज जवळ आहेत आणि कोणत्या बाजूने निश्चितच चेंडू ट्रॅव्हल करत असतो या सर्व गोष्टींचा अनुमान फलंदाज करत असतात. आणि हे क्रिकेट मित्रांनो क्रिकेट विथ मॅच्युरिटी 40+ क्रिकेट आहे आणि ह्या सर्व खेळाडूंकडे खूप सारा अनुभव आहे
अनुभव माणसाला कसं जगायचं हे शिकवत असतो. या अगोदर झालेल्या चुका खऱ्या अर्थाने आपण अनुभवाच्या जोरावर कमी करत असतो. 14 धावा धावपलकोड लागलेल्या मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रवीण नावाचा गोलंदाज या षटकातील म्हणजे दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये तयार असतील. सिक्सर किंग योगेश नाना आपलंही इथे मात्र या व्यासपीठावर आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन कक्षाच्या माध्यमातून तुझं मनपूर्वक हार्दिक सस्नेह स्वागत असेल. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना खेळताना आपण पाहणार आहोत. सिक्सर किंग या नावाने त्यांची ख्याती आहे आणि फार मोठे मोठे फटके ज्या दिवशी तो इनफॉर्म असतो त्यावेळेस कोणतेही असं ग्राउंड नाही की चेंडू आणि फळीचा संपर्क झाल्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुठे लँड होत असतो. हवाई मार्गाने सफर ही ठरलेलीच असते. गोलंदाज तयार. बॅकफुट लावून पंच करायचा होता. अधिक पावर वापर करण्याचा पावर झोकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अंगलट आलाय फलंदाज गिरीश याला. टेक्निकली खूप साऊंड आहे. तंत्रशुद्ध फटके मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहत असतो. यावेळेस अधिकची पावर वापरण्याचा ताकद वापरण्याचा प्रयत्न केला. फक्त आणि फक्त निश्चितच मला असं वाटतं टायमिंगवर जर भर दिला असता तर इथे चेंडूचा संपर्क आला सुद्धा असता. बेटर रिझल्ट राहिला असता. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकता प्रवीण ऑन इज बॉलिंग मार्क. राईट आर्म ऑन द विकेट. स्टान्स बघा किती सुंदर आहे. इथे आता मात्र फलंदाजाला चकवले असं म्हणायला हरकत नाही. या अगोदरचा चेंडू बॅकफुटला ठेवला होता. यानंतरचा चेंडू लेन थोडी पुढ्यात ठेवली आहे. ड्रायव्हिंग लेंथ अवेलेबल होती. खऱ्या अर्थाने सरळ बॅटने ओपन पेसने जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर चेंडू फेचा कदाचित संपर्क आला सुद्धा असता. धावपलकोर धावा 14 असताना मित्रांनो हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे मात्र उरत आहे. दुसऱ्या सत्रामध्ये 24 धावांचा लक्ष्याचा बाटला करत असताना फलंदाजी करणाऱ्या स्वराज्य स्पोर्ट्स कसे या संघासमोर वैभव पाटील, साजन पाटील, साहिल पाटील ही त्रयी आणि त्यांच्यासोबत खऱ्या अर्थाने अनिल पाटील, संदीप पाटील, विशाल नाईक, मिलिंदजी पाटील, मेघनाथ पाटील, पशु पाटील आणि यांचे इतर सहकारी यांनी आयोजित केलेली खऱ्या अर्थाने मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या अगोदर खऱ्या अर्थाने नेहमी उल्लेख आम्ही करत असतो. 40+ क्रिकेट म्हणजे फक्त आणि फक्त सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस फिटनेस एक उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर होता. परंतु या क्रिकेटला सुद्धा जेवणजी खऱ्या अर्थाने आता मात्र ग्लॅमर येत चाललंय. या अगोदर आपण खऱ्या अर्थाने मानकोलीच्या ग्राउंडवर झालेली स्पर्धा पाहिली ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक तिकडे मात्र ठेवण्यात आलेली होती. ट्रेंड चेंज होत चाललेले आहेत. ही जी स्पर्धा कारेवली संघाच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली आहे जय बजरंग चषक. यामध्ये आपण पाहिल्या तर ह्या ज्या ट्रॉफीज आहेत मला असं वाटतं नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये ज्या संघाने इथे मात्र प्रतियोगिता आयोजित केलेली आहे त्या आयोजकांच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या ट्रॉफीज इथे मात्र देऊ केलेल्या आहेत. नवीन 40+ संघासाठी ही फार मोठी पर्वणी असेल आणि या स्पर्धेतून माघार घेणं हे कोणालाही खऱ्या अर्थाने आवडणार नाही. या प्रत्येकाच्या इच्छेच्या विरुद्ध असेल. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करावी लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेले आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने समोर अडसर आहे. गणपती बाप्पाचं फार मोठं मंदिर आहे. गणपती पुळेची प्रतिकृती मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आपण पाहतो आहोत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिप्रती असणारा गणरायाला मित्रांनो वंदन करूया. गोलंदाज तयार. फुलटॉस आहे. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिली. अंतर मिळालं नाही. फटका फसला. यावेळेस अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. गिरीश बॅक टू द पॅव्हिलियन. आणि हनुमंतराय, मारुतीराय म्हटलं तर प्रत्येक गावामध्ये निश्चितच इतर देवतांची मंदिरं असोत नसोत परंतु मारुतीरायाचं मंदिर असलेलं जेवण जे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या ठाई जे बळ होतं खऱ्या अर्थाने त्यातून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. आणि क्रिकेट म्हटलं कोणताही मैदानी खेळ म्हटला तर आपल्याला शारीरिक कसरत करणं फार गरजेचं असतं आणि त्या कसरतीची प्रेरणा खऱ्या अर्थाने मारुतीरायांकडे पाहिल्यानंतर आपल्याला येत असते. ज्या ज्या मोठ्या मोठ्या तालीम असतात खऱ्या अर्थाने कुस्तीचे आखाडे असतात त्यावेळेस तिथे मात्र बजरंग बलीची प्रतिकृती आखडलेली असते.
यावेळेसचा फटका अप्रतिम आहे. यावेळेस उंचीही मिळाली, अंतर सुद्धा मिळालं. हा षटकार तिसरं षटक प्रगतीपथावर असताना फक्त आणि फक्त 3 धावा दूर असेल हा सामना जिंकण्यापासून. इथून पुढे स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आउट क्लास केलाय. हा संघ खऱ्या अर्थाने कालवार संघ नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये नवीन आहे आणि इथे मात्र या संघटनेशी जुळून घेत असताना त्यांना कुठेतरी अधिकचा वेळ खर्च करावा लागेल. स्टेप आउट होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न MSDच्या स्टाईलने सामना संपवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये महेशच्या माध्यमातून इथे मात्र झालेला आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावांची गरज असताना 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एखादा मोठा फटका आला तर इथे मात्र सामन्यामध्ये विजय झालेला आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने यंदाच्या हंगामामध्ये भारतासाठी एक चांगली बातमी ज्या दिवशी आली त्याच दिवशी एक अतिशय वाईट बातमी सुद्धा आलेली आहे. तिचं वर्णन आपण निश्चितच यानंतर चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं 5 ते 6 फेब्रुवारी असेल ज्या दिवशी भारताने 5व्यांदा अंडर-19चा वर्ल्ड कप जिंकला आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थाने स्वर सम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांचं सुद्धा निधन झालं. आणि देशपांडे लतादीदींविषयी निश्चितच म्हणत असत की आकाशामध्ये देव आहे की नाही मला माहीत नाही, आकाशामध्ये चंद्र आहे, सूर्य आहे आणि तिसरी गोष्ट जर कोणती असेल तर तो आहे लतादीदीचा स्वर. आणि कुठून निश्चितच तो स्वर माझ्या कानापर्यंत पोहोचत असतो. इतकी मोठी व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने आणि लतादींजीच्या जाण्याने फार मोठी पोकळी निश्चितच निर्माण झालेली आहे संगीत क्षेत्रांमध्ये. ए मेरे वतन के लोगोसारखं गाणं असेल, लोकांच्या अश्रूंना खऱ्या अर्थाने वाट मोकळी केली होती आणि त्या लतादीदी आपल्यातून निघून गेल्या. त्यानंतर बऱ्याच पोस्ट आपण पाहिल्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर, ज्यामध्ये एक पोस्ट अशी होती की लता आणि अटळ नावाचे 2 शब्द आहेत. इंग्रजीमधून तुम्ही पाहिलं तर निश्चितच अटलचं जे स्पेलिंग आहे ATAL आणि इंग्रजीमधून लताचं स्पेलिंग आपण पाहिलं तर LATA. हे दोन्ही जे स्पेलिंग तुम्ही सरळ किंवा उलट्या क्रमाने जरी वाचलात तर लता आणि अटळ सारखेच असतात. आणि ह्या दोन्ही व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार ज्यांना मिळाला होता अशा व्यक्तिरेखा होत्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो फक्त आणि फक्त मला असं वाटतं 2 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे खऱ्या अर्थाने स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी संघाला क्रमांक 4चा गोलंदाज तेजसचे म्हात्रे कशेळी मधून खऱ्या अर्थाने ऑनलाईन हा सामना पाहत आहेत. या आयोजनासंदर्भात खऱ्या अर्थाने त्यांनी फार चांगल्या कॉम्प्लिमेंट्स दिलेल्या आहेत, शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत आणि फार मोठं कौतुक या आयोजकांचं त्यांनी केलंय. फुलटॉस आहे, यावेळेस अप्रतिमरित्या अपिश खेळून काढला विथ द ग्रेट पॉवर अँड ग्रेट टायमिंग. क्लिंचेस विक्ट्री फॉर हिज टीम आणि हा विनिंग फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. याचबरोबर हा सामना स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. फक्त आणि फक्त 24 धावा धावपलकर लावून दिल्या. इतकी भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच ज्याने केली. फलंदाजी गोलंदाजी या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गिरीश आहे या सामन्याचा सामनावीर. गिरीश, आपणास विनंती, आपण समोर या.
चला यानंतरचा सामना आपण पाहू शकाल. जोशी इलेव्हन भादोड संघाचे संघ कर्णधार यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. आपण निश्चितच क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. तिथी सस्नेह विनंती असेल. वीर तानाजी दापोडे संघाचे संघ कर्णधार निश्चितच आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मार्गक्रमित करा. या अगोदरचा सामना झाला. गिरीश आहे त्या सामन्याचा सामनावीर. खऱ्या अर्थाने फलंदाजी करताना 8 धावा जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना एक गडी बाद केला. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्याने केली आणि अष्टपैलू खेळीच्या जोरावर तो ठरला. या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच गिरीश. वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅचेस. धन्यवाद. अगदी अल्पावधीतच यानंतर मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. हा सामना सुरू होण्याच्या अगोदर पहिला चेंडू निश्चितच फेकल्या जाण्याच्या अगोदर दोन्ही संघांना विनंती आहे, कर्णधारांना विनंती आहे, आपला 12वा प्रतिनिधी दोन्ही संघांचा समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे. इट इज मॅन्डेटरी. 12वा प्रतिनिधी असेल तर खऱ्या अर्थाने आयोजकांकडून तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी आम्हाला इथे मात्र समालोचन कक्षामध्ये हवेत. हा सामना मित्रांनो ज्यावेळेस ऑफिशियली सुरू होईल त्यावेळेस तुम्ही निश्चितच समालोचन कक्षामध्ये झालेला बदल अनुभवू शकाल. यावेळेस भिवंडी तालुक्यातील एक बुलंद आवाज क्रिकेटचे जुने जनते समालोचक जयवंतजी पाटील मायक्रोफोनवर आल्याने निश्चितच तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुनील शेलके सर. दिनेश पाटील आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आपलं हार्दिक स्वागत. जय बजरंग चषक 2022 या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे मित्रांनो. आज या स्पर्धेचा सलग दुसरा दिवस आहे. पहिला सामना आज आपण बघितला. मीर स्पोर्ट्स भरोडी या संघाला पराभूत करून विजयी सलामी दिली नाना स्पोर्ट्स टेमगर या संघाने. दुसरा सामना नुकताच संपन्न झालेला आहे. जय कालिका माता कालवार या संघाला पराभूत करून पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे स्वराज्य स्पोर्ट्स कशेली संघाने. तिसऱ्या सामन्याला प्रारंभ होणार आहे. जोशी फाउंडेशन भादवड आणि वीर तानाजी दापोडे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जोशी फाउंडेशन भादवड संघाच्या संघनायकाने. यानंतर प्रेक्षकांना एक बिग फाईट मॅच बघायला मिळेल. होस्ट अँड गेस्ट असा सामना रंगणार आहे. नंदकिशोर खारबाव बी आणि जय बजरंग कारिवली. चांगला बॅटल चांगला कॉन्टेस्ट रंगणार आहे मित्रांनो. जी स्पर्धा पाहतात एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. जय बजरंग चषक कारिवली 2022. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे मित्रांनो बघा मालिकावीरासाठी एक आकर्षक सायकल देखील आहे. पाहू शकता आपण या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला तन मन धन सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. खरोखर त्यांचं मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम विजयी संघाला श्री सुधाकर विष्णू पाटील यांच्या सौजन्याने एक आकर्षक ट्रॉफी आहे. रनर ऑफ टीम द्वितीय विजयी संघासाठी श्री अरुण विष्णू पाटील यांच्याकडून एक आकर्षक ट्रॉफी आहे. थर्ड पोझिशन तृतीय क्रमांकाचा जो संघ राहील त्याला श्री वैभव अरुण पाटील यांच्याकडून एक आकर्षक ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द सिरीज पाहतो आपण सायकल गोनाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ संजय भानुदास पाटील व श्री किशोर भानुदास पाटील यांच्याकडून ती सायकल देण्यात येणार आहे. नंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक आकर्षक ट्रॉफी आम्हाला ज्याने स्पॉन्सर केलेले श्री उमेश नारायण पाटील नील अँड निहारिका एंटरप्राइजेस यांच्याकडून ती ट्रॉफी दिली जाणार आहे. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी आकर्षक ट्रॉफी आहे. कैलासवासी मदन चिंतामण घरत त्यांच्या स्मरणार्थ कुमार मोहित मदन घरत याचकडून एक आकर्षक ट्रॉफी आहे. तसेच कैलासवासी रामदास शांताराम नाईक यांच्या स्मरणार्थ नागेश रामदास नाईक यांच्याकडून कूलर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी ॲक्रेलिक R2 चे पल्लनबाई यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. सर्वांचं मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करते. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. मुसाबाई यांना मी विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत.
इन ॲक्शनमध्ये बघायला मिळते. निश्चितच जोशी फाउंडेशन बातमी संघ